नमस्कार भावांनो, स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. जसं की तुम्हाला देखील माहीतच असेल की आज 5 जानेवारी रोजी बकासूर रत्नागिरी येथे जाणार आहे. पण तिथून आल्यावर बकासूर नेमकं कोणत्या मैदानात पळणार हे देखील तुम्हाला प्रश्न पडला असेल. तर ह्याचीच अपडेट आपण आजच्या व्हिडिओमार्फत देणार आहोत. पण त्याच्या आधी माणिकरावला भावपूर्वक श्रद्धांजली. माणिकराव आणि बाक्यानी ही जोडी म्हणजे एका टायमाला टॉप 1ची A1ची जोडी होती. तसंच मित्रांनो 6 जानेवारी 2026 रोजी श्रीनाथ वध बाळूभाई केसरी मैदान मित्रांनो, त्या मैदानात बक्षिसाचे स्वरूप देखील तुम्ही बघू शकताय. 1,11,000 द्वितीय क्रमांक 81, तृतीय 61. बाकी तुम्ही बघू शकता मित्रांनो स्क्रीनवरती. जुनं पारंपरिक मैदान आहे आणि ओपनचा मैदान 6 जानेवारी 2026 रोजी. तसंच मित्रांनो 7 जानेवारी 2026 रोजी देखील भव्य आणि दिव्य असा श्री खंडोबा देवीच्या यात्रेनिमित्त एक आदत एक बैलाचा मैदान 7 जानेवारी 2026 रोजी मौजे पाचवडता खटावजी सातारा. आणि पहिल्या क्रमांकाला बक्षीस देखील तुम्ही बघू शकताय. 2 इलेक्ट्रिक स्कूटी आहे आणि दुसरी पण 2 इलेक्ट्रिक स्कूटी. पहिल्या स्कूटीची किंमत असेल 1,20,000 ते 1,30,000 पर्यंत असं काहीतरी, आणि तृतीयची थोडीशी कमी असेल. तर प्रवेश फी देखील तुम्ही त्याच्यावरती बघू शकताय. आणि मित्रांनो मला वाटते की वादळ, बकासूर आणि महाराज किंवा साम्राज्य बी आपल्यासनं या मैदानात 100% आणि फिक्स दोन्हीपैकी एका मैदानात आपल्याला पळताना दिसेल. तर दोन्हीपैकी कोणत्या मैदानात? तर मला असं वाटतंय की आपल्याला 7 जानेवारी 2026 रोजी आपल्याला बकासूर, महाराज, वादळ आणि आणखी काही बैल देखील या मैदानात आपल्याला पळताना दिसू शकतात, जसं साम्राज्य देखील झाला. कारण की 6 जानेवारी रोजी तर आपला बकासूर आरामावरती राहणार रत्नागिरी येथून परतल्यावर. आणि नक्कीच तुम्हाला देखील हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.